बसो थोडा यार. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे पाटील फॅमिली इन उमान. प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि आज नवीन दिवस आणि नवीन दिवस तो पण आज खास आहे, कारण आज एका दिवसाला दोन गोष्टी आहेत. गोष्टी म्हणजे महाशिवरात्री आहे, त्याचबरोबर वुमन्स डे आहे म्हणजे महिला दिन आहे. तर सगळ्या महिलांना महिला दिनाच्या म्हणजे खूप साऱ्या शुभेच्छा, हॅपी वुमन्स डे. त्याचबरोबर आज आहे महाशिवरात्री, शिव आणि महाशक्तीचं मिलन. तर बस आज आम्ही एवढी मी तयार झाले तर त्यासाठीच चालले मंदिरात. चाललो आम्ही मस्कतला. शिव टेम्पल आहे ते स्वयंभू आहे. तर सकाळी 4 वाजल्यापासून ते मंदिर खुलं झालंय, ते रात्री 12 वाजेपर्यंत आहे. त्याच्यामध्ये पण इथून आपण गाड्या नेऊन जाऊन मस्कतमध्ये कृष्णा टेम्पल आहे तिथं पार्क करून तिथून बसेस आहेत न्यायला सगळ्यांना परत रिटर्न यायला पण. कारण शिव मंदिर आहे तिथं पार्किंगचा खूप इश्यू, म्हणजे छोटा आहे एरिया, तो पार्किंग नाही आहे जास्त. आणि आज सुट्टी असल्यामुळे सगळी जण आज शिव टेम्पल आज नक्की भेट देतील. तर आम्ही पण चाललोय, हे दुसऱ्यांदा चाललोय. आणि आज देवाच्या कृपेने चांगला मस्त दिवस सुट्टीचा मिळाला तर आम्ही पण चाललोय. तर सगळ्यांना परत एकदा महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा, त्याचबरोबर हॅपी वुमन्स डे. तर चला बसमध्ये बसलो आणि बसमधून प्रवास आता पुढे मंदिरापर्यंत आहे. बसमध्ये बसून प्रवास चालू झाला. म्हणजे एका मात्रामध्ये पार्क आहे, तिथून आम्हाला बस तिथं आयोजन म्हणजे बसचं केलं होतं, त्याच्यामध्ये बसून आम्हाला शिव टेम्पल पर्यंत म्हणजे नेण्यात आलं. आणि बसमध्ये बसून इतकं सुंदर वाटत होतं, कारण बस पूर्णपणे खुली म्हणजे सगळीकडे खिडक्याच होत्या. आणि लोक दर्शन करून सकाळी 4ला गेली, ती काही चालतच पायी रिटर्न निघत होती. आम्ही पण आम्हाला नेऊन त्यांनी शिव टेम्पलच्या जवळ म्हणजे आसपास सोडलं, कारण पार्किंगचा खूप इश्यू होता तिथे. हे बघा, हे कितीतरी म्हणजे दिसते लोक जी दर्शन करून आलेली. नाही काय नाही, फुलं घेतली आपण. बरं, तर मस्कत हा गल्फ कंट्री आहे म्हणजे मुस्लिम देश आहे, पण इथे शंकराचं मंदिर स्वयंभू आहे. ही तुम्हाला जी लोक दिसते ती सगळी भारतीय लोक आहेत, म्हणजे प्रत्येक राज्यातून आलेली लोक आहेत. सचिन आणि दर्श पण गेले लाईनमध्ये. तर ही आम्हाला लाईन माहिती नव्हती, इथे सगळे बॅचलर्स उभे होते आणि ती बाजूला लाईन ती फॅमिलीवाल्यांची होती, म्हणजे कोणी काका दादा मामा नवरा बायको सगळेजण सोबत मुलांबरोबर राहू शकतात. तर आम्ही मग त्याच लाईनमध्ये पुढे चालत चाललेलो. तर लाईन खूप लांब होती, बॅचलरची पण फॅमिलीची पण. असे लाईन संपत नव्हती. शेवटीला वडाच्या झाडापर्यंत येऊन पोहोचलो आम्ही. अरे तरी पण मी ते हो भी बडा लंबा लाईन आहे यार. तशो గుడిగారు ఉన్నారు એટલે 7-8 ના ભાગ છે. હા હા સાંજના આવું. હા
शेंगदाणा आहे बच्चा. पार्किंग सेम जगह पे मिल जाती उधर, अगर गाड़ी मतलब नहीं रहती तो, नहीं तो फिर रिटर्न जाना पड़ता सेम बस के लिए. कुछ बस थी ना. बस साठी आलो. बसेस येत आता. तर देवाचं दर्शन तर झालं. मंदिरात सगळे मस्तपैकी पूजा करायला भेटली. नंतर ही आम्ही रिटर्न चाललेलो, तर तिथे बस आलेली, तर बससाठी लाईन होती. जेवढ्यांचं दर्शन झालं ते परत निघालेली. मग बसमध्ये बसलो आणि परत प्रवास चालू झाला. जिथे आम्ही ज्या पार्कमध्ये गाडी म्हणजे पार्क केली होती, पार्क म्हणजे तिथे गार्डन आहे, तिथे आम्ही पार्क केली होती. तर तिथून बसेस होत्या आणि कृष्णा टेम्पल 2 ठिकाणावरून बस जात होते. पण आम्ही इथं मथुराच्या जवळ म्हणजे मंदिराच्या थोडा जवळच पार्क केलेली. तर बस आता दर्शन वगैरे मस्तपैकी झालं. आता प्रसाद वगैरे पण घेतला, पण आज काही दिवसभर उपास आहे त्याच्यामुळे काही नाही, फक्त चहा घ्यायचा. तर चला परत चाललो आता. येऊन त्या गार्डन पर्यंत तरी आता पोहोचतो. दुपारचा वेळ आहे. चला बघ. हा ये
किधर बैठना इधर के नीचे ये लोग भी रुके इसमें ये लोग भी रुका तो अपन भी रुकते हैं ना, कुछ आगे कुछ रहेगा क्योंकि ये लोग सब घुमाने का ही गाड़ी हो सकता है।